हेडलाईनचे प्रस्तुत करता घरकुल मसाले. दे रोजच्या जेवणाला मायेची चव घरकुल मसाले. महाराष्ट्रातील पूरस्थितीवर अमित शहांचा मुख्यमंत्री फडणवीसांशी संवाद. पूरस्थितीचा गृहमंत्री अमित शहांनी घेतला आढावा. केंद्राकडून सर्वतोपरी मदतीचंही आश्वासन. नाशिकच्या मुसळधार पावसामुळे सखल भागात पाणी साचलं. मिलिंदनगर परिसरात घरांमध्ये पाणी शिरलं. जनजीवनही विस्कळीत. नाशिक त्र्यंबकेश्वर वाहतूक 3 तासांनंतर सुरळीत सुरू. पिंपळगाव बहुला या ठिकाणी पुलावरील पाणी ओसरल्यानंतर ही वाहतूक सुरू. त्र्यंबकेश्वरकडे जाणाऱ्या भाविकांना दिलासा. नाशिकमध्ये गोदा घाट परिसरात पाण्याची पातळी वाढली. दुतोंड्या मारुतीच्या कमरेपर्यंत पाणी. रामकुंड परिसरातील अनेक छोटी मंदिरं पाण्याखाली, तर गोदावरीला पूर आल्यामुळे सोमेश्वर धबधबा प्रवाहित. खडकवासला धरणातनं मुठा नदीपात्रात 27,000 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग. नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा. तर प्रवाह वाढल्यामुळे भिडे पूल पाण्याखाली. खडकवासला धरणाच्या विसर्गामुळे पुण्यातील एकता नगर जलमय, तर 10 ते 12 सोसायट्यांमध्ये मुठा नदीचं पाणी. जनजीवन विस्कळीत, वाहनही पाण्याखाली. मुंबईतील जलाशयांच्या पाणी पातळीत मोठी वाढ. गेल्या 24 तासात 12.44% पाणी वाढलं. तर मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या 7 धरणांचा पाणीसाठा आता 41.36%वर. साताऱ्यात विजेचा धक्का लागल्यामुळे एकाच कुटुंबातील 4 जणांचा मृत्यू. घरासमोरील विद्युत तारेला स्पर्श झाल्यामुळे ही दुर्घटना. फलटण तालुक्यातील खामगावातली दुर्दैवी घटना. भांडूपच्या कोकण नगरमध्ये बेस्ट बसचा भीषण अपघात. एका पादचाऱ्यासह अनेक वाहनांना धडक. बसवरील नियंत्रण सुटल्यामुळे अपघात झाल्याचाही अंदाज.